मित्रांनो, माझ्या अजून एक नवीन कथेत आपल्या सर्वांचं स्वागत आहे. माझे नाव राहुल आहे आणि मी एक फ्लॅट भाड्याने घेऊन राहायचो. मला घरचेच जेवण आवडत असल्यामुळे मीच घरी जेवण बनवत होतो. मी दिसायला पण छान आहे. मी आपल्या शरीराकडे विशेष लक्ष देतो, त्यामुळे मी ताज्या पालेभाज्या खात असतो. मी भाजी घेण्यासाठी एका भाजीवालीकडे जात होतो, कारण तिच्याकडे नेहमी ताज्या भाज्या मिळत होत्या आणि ती भाजीवाली दिसायला पण छान होती. पण दिवसभर उन्हात बसून असल्यामुळे तिचे रूप थोडे वेगळे झाले होते. माझ्या मनात तिच्याबद्दल काहीच नव्हते. आता मी आठवड्यातून 2 वेळा तिच्याकडे जात होतो, त्यामुळे तिची आणि माझी ओळख होऊ लागली. ती नेहमी साडी नेसून असायची. एकदा ती मला म्हणाली, "या साहेब, काय भाजीचं देव सांगा, सर्वच फ्रेश भाज्या आणल्या आहे." मी तिला म्हणालो, "तुम्ही मला साहेब म्हणू नका, माझे नाव राहुल आहे." ती मला म्हणाली, "मी प्रत्येकाला साहेब आणि मॅडम म्हणते." तर मी तिला म्हणालो, "तुम्ही प्रत्येकाला म्हणत असणार, पण मला साहेब म्हणा नको. एक तर मी तुमच्यापेक्षा लहान आहे आणि मला कोणी साहेब म्हटले तर बरे वाटत नाही." त्या दिवशी तिच्या सोबत थोडे फार बोलणे करून मी निघालो. आता नेहमी तिच्याकडे जात असल्यामुळे आमचे बोलणे होत होते. म्हणून एकदा मी तिला विचारले, "मी जेव्हा पण दुकानात येतो तेव्हा मला तुम्हीच दुकानात दिसता." तर म्हणाली, "माझ्या घरी आई बाबा, मी आणि माझा मुलगा राहतो." तिच्या गळ्यात मंगळसूत्र होते, म्हणून तिला म्हणालो, "तुमचा नवरा कुठे आहे?" तर म्हणाली, "तो बरोबर नव्हता, नुसता मला दारू पिऊन मारायचा आणि नेहमी भांडण करायचा." मी फार वर्ष सहन केले, पण त्याचे जास्तच वाढल्यामुळे मी इकडे माझ्या मुलाला घेऊन आले आणि त्यानंतर या दुकानात बसले. अगोदर हे दुकान आई बाबा चालवायचे, पण त्यांनी हे दुकान मला देऊन त्यांनी दुसरे दुकान सुरू केले. मी तिला बोललो, "जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा बघितले होते तेव्हाच मला असं वाटले की तुम्ही एवढे छान दिसता आणि बोलता पण फार सुंदर, तरी सुद्धा हे काम का करता?" ती म्हणाली, "काय करणार, वेळ माणसाला काही करायला लावते." त्यानंतर मी तिला तिचे नाव विचारले, तर तिने आपले नाव शुभांगी सांगितले. आता जेव्हा पण मी तिथे गेलो तर तिच्या सोबत बोलायचो. नेहमी जात असल्याने आमची ओळखी होऊ लागली आणि हळूहळू मनमोकळ्यापणाने ती अनेक गोष्टी मला सांगायची आणि तिच्या गोष्टी ऐकून मला समजले होते की तिच्या आयुष्यात नेहमी दुःखच जास्त आहे. मला तिच्या सोबत बोलायला फार छान वाटू लागले. एकदा मी 2 पिझ्झा ऑर्डर केले. एक मी खाल्ला आणि एक तिच्यासाठी घेऊन गेलो. तिच्या दुकानात गेलो तर ती म्हणाली, "कोणती भाजी देऊ आज?" मी बोललो, "आज भाजी नाही, तुम्हाला पिझ्झा द्यायला आलो आहे." तर ती म्हणाली, "तुम्ही माझ्यासाठी पिझ्झा आणला?" तर मी तिला हो म्हणालो. तिने पिझ्झा घेतला आणि फार आवडीने खाऊ लागली. खाताना तिच्या चेहऱ्यावर खुशी दिसून येत होती. नंतर मी तिला म्हणालो, "नेहमी तुमच्याकडून मी काही घेऊन जातो, म्हणून आज काहीतरी देऊन जावे असे वाटले." तर म्हणाली, "त्याचे तुम्ही पैसे देता? मला किती पैसे द्यायचे आहे सांगा." तर मी तिला सांगितले, "मला पैसे नाही पाहिजे, नेहमी तुम्ही असेच खुश राहत जा, बस तेच माझे पैसे आहे." मी असे बोलत असताना ती माझ्याकडे बघत होती आणि म्हणाली, "तुम्ही माझ्या सुखाचा विचार केला तेच माझ्यासाठी खूप आहे." एकदा मी काही दिवसासाठी ऑफिसतर्फे बाहेर गेलो होतो, त्यामुळे तिच्या दुकानात जाऊ शकलो नाही. ज्या दिवशी दुकानात गेलो ती मला म्हणाली, "फार दिवसानंतर दिसले." तर मी तिला सांगितले, "कामानिमित्त बाहेर गेलो होतो." आमचा नेहमी संवाद होत असल्यामुळे आणि तिचे ते सुंदर मन मला आवडू लागले होते आणि आता मला तिथे जाऊन 1 वर्षाच्या जवळपास होत होता. मला तिच्याकडे नेहमी जायला आवडू लागले. एकदा तिला म्हणालो, "तुम्ही रोज दुकानात बसता आणि एक पण दिवस कुठे जात नाही. तुम्हाला इच्छा नाही होत का कुठे फिरायची?" तर म्हणाली, "इच्छा तर फार होते, पण काय करणार, दुकान असते आणि कोणासोबत जाणार आहे?" तर मी तिला बोललो, "जाऊ आपण कधी, तुमची इच्छा असेल तर." ती अगोदर ती शांतच होती, त्यानंतर म्हणाली, "ठीक आहे, पुढच्या आठवड्यात जाऊ." त्या दिवशी आमचे नंबर पण इकडे तिकडे झाले. नंतर पुढल्या आठवड्यामध्ये 1 दिवसाआधी मी तिला कॉल केला आणि म्हणालो, "उद्या जायचे आहे ना आपल्याला?" तर ती बोललो, "हो, उद्या सकाळी जाऊन संध्याकाळच्या अगोदर घरी येऊ, कारण संध्याकाळ नंतर मला काम असतात." त्या दिवशी मी तिला अनेक ठिकाणी घेऊन गेलो. तिला आवडेल तर खाऊ घातले. त्यानंतर तिला मी काही कपडे पण घेऊन दिले. तर ती म्हणाली, "मला कपडे का घेऊन देत आहात?" तर मी सांगितले, "आता तुम्ही माझी मैत्रीण आहात आणि मला वाटले तुम्हाला घेऊन द्यावे."
त्यानंतर आम्ही येताना अजून एका हॉटेलमध्ये जेवण केले आणि घरी येऊ लागलो. आज ती मला फारच खुश दिसत होती. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा झाला होता आणि ती मला म्हणाली, आज तर फार दिवसानंतर फिरायला आले. मला आठवत पण नाही आखरी वेळा मी केव्हा फिरायला गेले होते म्हणून. तर मी तिला म्हणालो, आता नेहमी येत जाऊ फिरायला. पण ती काही न बोलता शांत होती. त्यानंतर मी तिला तिच्या घराजवळ सोडले आणि मी आपल्या घरासाठी निघालो. काही दिवस मी मुद्दाम तिच्या दुकानात भाजी घेण्यासाठी गेलो नाही, कारण मला पण पाहायचे होते तिच्या मनात काय सुरू आहे. जवळपास 8 दिवस झाले मी तिच्या दुकानात गेलो नव्हतो आणि 9व्या दिवशी तिचा मला कॉल आला. ती मला म्हणाली, कुठे आहात तुम्ही, खूप दिवस झाले दुकानात आले नाही. मी तिला म्हणालो, मी थोडा बाहेरच होतो आणि कालच आलो आहे, म्हणून तुमच्या दुकानात आलो नाही. तर म्हणाली, फार दिवस झाले तुम्ही दिसले नाही म्हणून तुम्हाला कॉल केला. मी पण तिला बोललो, मला पण तुमची आठवण येत होती, पण करणार काय, फार काम होते म्हणून येऊ शकलो नाही. तर म्हणू लागली, फोन तर होता ना तुमच्याकडे, कॉल करायचा आठवण आली की. तर आता मी मुद्दामच अजून बोललो, आठवण तर रोजच येते तर रोज कॉल करायचा का. तर ती म्हणाली, करा ना, तुम्हाला कोणी रोखले आहे. या सर्व गोष्टीवर वरून मला पण समजू आले की तिच्या मनात माझ्यासाठी काहीतरी आहे. मी 1-2 वस्तू मार्केटमधून खरेदी केल्या आणि दुसऱ्या दिवशी तिच्याकडे पोहोचलो. तसेच तिला म्हणालो, मी बाहेर होतो म्हणून या वस्तू तुझ्यासाठी खरेदी करून आणल्या आहे. तिने ती वस्तू फार आवडीने घेतल्या आणि म्हणाली, तुम्हाला माझी फार काळजी आहे. तर मी पण तिच्याकडे बघून बोललो, नको करायला पाहिजे का तुमची काळजी. तर म्हणाली, करा ना, कोणीतरी हवे काळजी करण्यासाठी. ती बोलताना माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलत होती. त्या दिवशी आम्ही बराच वेळ बोललो आणि त्यानंतर आमचे असे बोलणे सुरू झाले. पण मला जास्त दुकानात जायला बरोबर वाटत नव्हते, म्हणून तिला मी कॉल करत होतो आणि ती पण माझ्यासोबत बोलायची. रात्री आम्ही फ्री झाल्यामुळे फार वेळ बोलत होतो. असेच करता करता आमचे मन एक होऊ लागले आणि दोघांना पण कळून आले होते की आम्ही एकमेकांना आवडू लागलो आहे. अशाच गोष्टी वाढू लागल्या आणि त्यातून मनातल्या इच्छा बाहेर पडू लागल्या. एकदा मी तिला म्हणालो, ये ना माझ्या घरी. तर म्हणाली, बाहेरच आपले बोलणे होते तर कशाला घरी यायचे. तर मी बोललो, आपण एकांत मध्ये बोलू. तर तिला माझे बोलणे समजले होते. तर ती म्हणाली, ठीक आहे, येथे 2-3 दिवसांनी. आणि 2-3 दिवसांनी ती घरी आली. ती घरी आली तेव्हा मी घेऊन दिलेलेच कपडे घालून होती. आज तिचे रूप थोडे खुलले होते. ती आली तर मी तिला बसायला सांगितले आणि पाणी दिले. त्यानंतर मी तिच्याकडे बघत होतो. तर म्हणाली, काय बघता, मला याआधी बघितले नाही का. मी तिला म्हणालो, तुम्ही आज फारच सुंदर दिसत आहात आणि असे वाटते की असेच तुमच्याकडेच बघत राहावे. मी तिच्याकडे बघत होतो आणि तिला पण माझ्या मनातल्या भावना समजल्या होत्या. त्यामुळे आम्हाला एक होण्यास वेळ लागला नाही आणि आता आम्ही एकमेकांच्या घट जवळ येऊन अनेक गोष्टीचा आनंद घेऊ लागलो. आणि तो आनंद फार दूरवर जात होता, कारण मला तर तो आनंद हवाच होता. पण तिला सुद्धा तो आनंद फार दिवसापासून मिळाला नव्हता. हळूहळू सर्व गोष्टी वेगळ्या होऊ लागल्या आणि आम्ही मनसोक्तपणे अनेक गोष्टीचा आस्वाद घेऊ लागलो. दोघांना पण फार छान वाटत होते आणि आम्ही पूर्णपणे त्या गोष्टीमध्ये सामावून गेलो होतो. आम्हाला कशाचे भान नव्हते आणि फक्त आपल्या गोष्टीत गुंतून मनातल्या इच्छा बाहेर काढत होतो. आम्ही आपल्या इच्छा फार चांगल्या पद्धतीने पूर्ण करू लागलो आणि त्या गोष्टीचा आनंद आमच्या दोघांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. ती मला म्हणाली, अनेक दिवस झाले मला या गोष्टीचे गरज होती, पण या गोष्टी मी कोणाला सांगू पण शकत नव्हते, म्हणून शांत राहून आपले काम करायचे. आणि एकदा तुमची भेट झाली त्यानंतर आपल्यातला संवाद वाढला आणि आज या गोष्टी घडून आल्या. या गोष्टीमुळे मला फारच सुंदर वाटत आहे. त्या दिवसानंतर अनेकदा आमचा संवाद होऊ लागला. तसेच मी तिला दुसरे दुकान सुरू करण्यात सांगितले, पण ती भीत होती आणि म्हणाली, दुकानात जर लॉस झाला तर मी काय करणार. मी म्हणालो, लॉस झाला तर मी देईल पैसे. मी असे म्हटल्यावर तिची हिंमत वाढली. आम्ही मार्केटमध्ये जाऊन फळाचे सर्व विचारपूस केली आणि आता तिने फळाचे दुकान सुरू केले. त्या दुकानात एक बाई कामाला ठेवली. आता तिचे दोन्ही दुकान चांगल्या पद्धतीने चालतात. तसेच आम्ही पण फार चांगल्या पद्धतीने एकमेकांसोबत बोलत असतो.
मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.